सुधीर मुनगंटीवार ने कहा कि चंद्रपुर महानगर पालिका में भाजपा की जीत जनता की आकांक्षा का परिणाम है। नेतृत्व ने महापौर चयन की जिम्मेदारी दी। तमाम दिक्कतों के बावजूद विकास के लिए सभी दलों का सहयोग मिला और शहर के समग्र विकास का भरोसा दिया गया। चंद्रपूर महानगरपालिका जिंकणं आणि महापौर आणणं ही जनतेची इच्छा होती, जनतेची आकांक्षा होती। पण मधात आमचे 17 एबी फॉर्म हे चोरी गेल्याने आम्हाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं। काँग्रेसला सुद्धा पूर्ण बहुमत प्राप्त झालं नव्हतं, स्पष्ट बहुमत प्राप्त झालं नव्हतं। पण आमच्यापेक्षा थोड्या जास्त जागा त्यांच्या होत्या। ज्या चंद्रपूरच्या जनतेने पार्टीवर आमच्यावर भरभरून प्रेम केलं, महापौर आणणं गरजेचं होतं आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी ही जबाबदारी मला दिली आणि सांगितलं की महापौर तुमच्या पसंतीचा आम्ही देतोय। तुम्ही ज्यांचं नाव सांगाल त्या नावावर प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला पत्र देतील, पण निवडून आणण्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण शक्तीपणाला लावावी लागेल। आणि नंतर आमच्या जुन्या सहकारी ॲटो चालक असणाऱ्या राजेंद्र खांडेकर यांच्या पत्नी, ज्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचं काम करतात, त्यांच्या महापौर पदासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पत्र दिलं की महापौराचे कॅन्डिडेट आहे। नंतरही आमच्याच पक्षाच्या एका नेत्यांनी सारिका संदूरकर यांचं नाव प्रदेशाकडून आलं नसतानाही त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। प्रश्न उपस्थित झाला होता, वातावरण संशयास्पद झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या नाव्याव्यतिरिक्त दुसऱ्या एका नगरसेविका उमेदवाराचं आवेदनपत्र भरलं गेलं। अनेक शंकास्पद वातावरणाने आम्हाला थोडी चिंता होती। पण त्यानंतर सारी 2 दिवस 3 दिवस या संदर्भामध्ये इतर नगरसेवक, अपक्ष नगरसेवक, उबाटाचे नेते संदीप गिरे, प्रशांत दानव, श्री नंदू नागरकरजी यांच्याशी सातत्याने या संदर्भातील चर्चा होती आणि चर्चेचा सूर होता की आपल्या सर्वांना चंद्रपूरचं देणं लागतं। चंद्रपूरच्या विकासाला जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नसेल तर केंद्रातला राज्यातला निधी आणण्यामध्ये अनंत अडचणी येतात। आपलं शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे आणि शेवटच्या टोकावर असणारी या शहराचं महत्त्व आहे। महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं। चांद्याविना महाराष्ट्रामध्ये आपण कधीही कल्पना करू शकत नाही आणि म्हणून इथं आपला महापौर उपमहापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मग त्यांनीही सकारात्मक सहभाग दिला। लाख बुरा चाहे तो क्या होता है असाच आपण अनुभवलं। काही लोकांना वाटत होतं की भाजपचा महापौर होऊ नये, पण जनतेच्या विकासासाठी हा मला वाटतं की आम्हाला इतर पक्षीय नेत्यांनी सहकार्य केलं, महापौर उपमहापौर झाला आणि त्या नेत्यांना सुद्धा आम्ही विश्वास दिला की आम्ही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, पूर्ण शक्तीने विकास करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात होती, काय सांगणार? नाही, मला याची काहीही माहिती नाही, कारण देवेंद्रजींनी अशी चर्चा झाल्याचं कधीही सांगितलं नाही आणि देवेंद्रजी उद्धव साहेबांशी बोलतात असं कधीही मला सांगण्यात आलेलं नाही। आता भाजपचा महापौर झालेला आहे, ते गुढ उघडून टाका की ते एबी फॉर्म कोणी चोरले? नाही, ते तर पक्ष आता त्याची चौकशी करताय। पक्षाच्या चौकशीनंतर 2 गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या कोर कमिटीमध्ये या बैठकीमध्ये हे विषय होतील, एक तर या संदर्भातले एबी फॉर्म 3-3, 4-4 देणं, काही प्रभागामध्ये 3-3, 4-4 एबी फॉर्म दिले आणि एबी फॉर्मची ज्या पद्धतीने या ठिकाणी बदल झाले, पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे याची चौकशी होईल आणि दुसऱ्या एका विषयाची चौकशी होईल की माननीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणांनी माननीय देवेंद्रजीच्या अनुमतीने, बावनकुळे साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिल्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदूरकर यांना भरीस घातलं। म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन हीनता करायची आणि कारण काय द्यायचं
तर पक्षांनी दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय, मग तोच नियम त्यांच्या गटाचे उपमहापौर होते, त्यांचं नाव आलं तर तो नियम तिथेही लागायला पाहिजे होता, मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता, पण असं झालं नाही. तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगारांकडे आहे का? तुमचा अंगुली निर्देश किशोर जोरगारांकडे आहे का? ऐसा है, समझने वाले को इशारा काफी है, जनता समझ गई और पत्रकार नहीं समझे तो यार कैसा होगा. हो, हे सगळं ऑपरेशन तुम्ही घडून आणलं, त्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिली होती का? चर्चा काही झाली होती का? मी स्वतः माननीय कोठेकर साहेबांची दिवसातून 4दा चर्चा करायचो, बावनकुळे साहेबांशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री महोदयांची अनुमती घेतली जेव्हा उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना, मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल, 4.25 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा भाऊजी, चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांसमोर, तुम्ही गटनेता जो आहे तो जोरगेवारांनी मागितला आणि महापौर पदाचा उमेदवार हा तुमच्या गटाचा मागितला होता, काय सांगणार? नाही, मी माझ्या गटाचा महापौर पदाचा उमेदवार मागितला नव्हता. जेव्हा पक्षांनी मला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, मी सांगितलं मला काही नाही, मला पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे, पक्षात जो सेवा करतो, पक्षाचा निष्ठावान आहे, त्याला संधी दिली पाहिजे एवढं मला वाटतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा जोरगेवार साहेबांनी गटनेता त्यांचाच पाहिजे असा आग्रह केला. मी मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणालो आणि कोठेकर साहेबांनाही म्हणालो ठीक आहे, त्यांची इच्छा गटनेत्याची आहे तर गटनेता देऊन टाका, महापौर आमचा द्या. कारण तेव्हा मला माहिती आहे की महापौर घेण्यासाठी कोणी कबूल यासाठी नव्हतं, तेव्हा महापौर येईल याच्यावर विश्वास नव्हता. आणि जेव्हा आता महापौर झाला तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की काहीही होऊ शकतं. भाऊ, चंद्रपूर पॅटर्न हा आता संपूर्ण राज्यात राबवला जाईल का? महाराष्ट्राला या घटनेने नवीन राजकीय दिशा मिळेल असं म्हणता येईल का? ते असं आहे, याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चंद्रपूरशी संबंध नसतो. चंद्रपूरच्या जनतेचे हित लक्षात घेऊन दोघांनाही बहुमत नव्हतं, जो प्रयत्न करेल त्याचा महापौर हा विषय होता. काँग्रेसलाही काहीही 34 काही नगरसेवक त्यांच्या आगे नव्हते, त्यांनाही इतरांची म्हणजे त्यांच्यासोबत नसलेल्यांची मदत घ्यावी लागत होती. त्यांचे स्पष्ट 30च आगे होते, बाकी जी काही मदत घ्यावी लागत होती दोघांना समान संधी होती. आमच्याकडे 24 होते, त्यांच्याकडे 30 होते, आमच्या दोघांनाही स्पष्ट बहुमत नव्हतं. आता संधीचं सोनं जो करेल त्याला संधी साथ देईल, आम्हाला संधीनी साथ दिली. आणि विशेष करून मी संदीप गिरे, नंदू डागरकरजी, श्री आमचे प्रशांत दानवजी, इतर सर्वांचं आणि विशेष करून श्री राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली. ते जरी काँग्रेस पक्षाचे असले त्यांनीसुद्धा पहिली मिटिंग त्यांच्याच घरी घडवून आणली होती आणि त्यातूनसुद्धा एक चांगलं वातावरण हे आमच्या महानगरात तयार झालं. आणि त्यांनीसुद्धा अपेक्षा एवढी व्यक्त केली की आमचं कुटुंब हे इतके वर्ष जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल, हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आमचं हृदय काँग्रेसचं आहे, पण या महापौराच्या संदर्भातली मदत मात्र आम्ही तुम्हाला. चंद्रपूरमध्ये तुमचे काल फ्लेक्स झळकले, चाणक्य, किंगमेकर, या सगळ्या याच्या मागे तुम्ही होते हे माहीत आहे? नाही, प्रश्न चाणक्य किंवा किंगमेकर हा विषय नाही. कार्यकर्त्यांना आनंद होतो, कार्यकर्त्यांना हरी हुई बाजी जो जीतता है असं त्यांना वाटतं आणि म्हणून मग ते प्रेमाने लावतात. आणि तुम्हालाही माहीत आहे की चंद्रपूर शहरामध्ये आता भाजपमध्ये सुद्धा 2 गट आहे आणि त्या गटामुळे अशा प्रसंगी आमच्या सोबतचे जे कार्यकर्ते असतात त्यांना हे वाटणं स्वाभाविक आहे. त्यांना पहिल्यांदा जेव्हा गटनेता आपल्या गटाचा जागा नाही तेव्हा त्यांना थोडंसं दुःख झालं, पण महापौर जागानं आनंद उतू जाणार आहे हे तर स्वाभाविक आहे.